नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलो एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत कोलंबी सुक्का आणि ढोमे फ्राय। कोलंबीला आम्ही चांगली मस्त अशी साफ करून घेतली, त्यातला धागा काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि ढोम्यांना पण मस्त साफ करून कट मारून घेतलेले आहे। आज आपण ढोमी फ्राय आणि कोलंबी सुक्का बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। सर्वात आधी आपण वाटण्यासाठी बघूया काय लागणार आहे। तर खोबरं, लसूण, अद्रक, मिरची आणि ही कोथिंबीर हे पहिले आपण मस्तपैकी वाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे सगळे मसाले यूज करणार आहोत त्यामध्ये। आणि हा चिंचेचा कोळ वाटून झालेला आहे, मस्त बारीक पेस्ट केली आपण त्याची। आता त्यासोबत काय काय लागणार आहे ते बघूया। आता चिंचेचा कोळ, गरम मसाला, हळदी, आगरी कोळी मसाला 2 चम्मच। हे मी कोलंबी सुक्यासाठी जे यूज होणार आहे ते सांगते आता। त्यानंतर तुम्हाला ढोमी फ्रायसाठी काय लागणार आहे ते सांगेन। ह्या 10 ते 15 पाकळ्या लसणाच्या आहेत, ठेचून घेतल्यात। कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं आपण आता साहित्य या कोलंबीमध्ये टाकणार आहोत। त्या तेल मस्त तापलेलं आहे, आता त्यात आपण लसूण टाकून घेऊया। तेल जास्तच तापलंय, त्यात कांदे टाकून घेऊया। आता आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊया। एक मोठा टोमॅटो घेतला मी। त्यातच आपण आता थोडंसं हे वाटण टाकून घेऊया। लगेच त्यात आपण थोडंसं गरम मसाला, हळद आणि आपण हे आपला आगरी कोळी मसाला 2 चम्मच आहे तो टाकून घेऊया। आणि चवीपुरतं थोडंसं मीठ। मसाल्याला चांगला तेल सुटेस्तोवर आपण त्याला परतणार आहोत। मसाल्यातनं चांगला तेल सुटत आलेला आहे, सेपरेट होत आलेला आहे। आता आपण यात ना मच्छी टाकून घेऊया। त्याचसोबत चिंचेचा आपण जो पाणी घेतलेला आहे तो टाकणार आहोत। आणि आता त्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आपण। आता हे मस्त असं उकळू देणार आहोत। आपल्याला सुक्का हवा आहे म्हणून जास्तच उकळायला लागेल। ढोमी फ्रायसाठी लागणार आहे 2 चम्मच आगरी कोळी मसाला, अर्ध्यापेक्षा थोडा कमी गरम मसाला, हळद अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ। आणि आपण जे हे वाटण केलं आहे ते आपण थोडंसं घालणार आहोत, जास्त नाही, 2 चम्मच फक्त। आणि या चिंचेचं आपण जे पाणी करायला ठेवलेलं ते पाणी आपण टाकणार आहोत। आपण मस्तपैकी सगळं एकजीव करून घेणार आहोत। सगळं मस्त मिक्स करून घेतलं आपण आता।
आता आपण फिश फ्राय करायला घेऊया. ही तेल चांगले तापले. आता आपण त्यात लसूण घालून घेऊया, ठेचलेला लसूण म्हणा. आता आपण त्यावर फिश सोडूया. पलटी करणार आहोत. हलवत करा. चला आता आपण कोलंबी बघून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. जबरदस्त मस्त अशी कोलंबी शिजलेली आहे. मस्त ग्रेव्ही भाकरीसोबत एक नंबर लागेल. आता आपण यावर धनिया टाकून घेऊया. थोडी जास्तच टाकणार आहे मी. एक नंबर. आपली कोलंबी रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपली फिश पण रेडी आहे. आता आपण दोन्ही साईडला पलटी करून घेतलेली आहे. बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. आता आपण या काढून घेऊया आणि याच्याच बरोबर आपण दुसऱ्या पण आहेत त्या अशाच फ्राय करणार आहोत. बघू शकता मंडळी तुम्ही, काय मस्त अशी जबरदस्त अशी कोलंबी सुक्का झालेली आहे आणि त्यासोबत ढोमा फ्राय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत.